सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नुकतीच डॉक्टर अजित पाठक यांची नियुक्ती झाली आहे। याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून रुग्णालयातील विविध समस्या तातडीने सोडवण्याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले। रुग्णालयात पीजी विद्यार्थ्यांकडून रुग्णांशी होणारी अरेरावी थांबवावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। याशिवाय बंद असलेली सिटी स्कॅन मशीन त्वरित कार्यान्वित करावी आणि सोनोग्राफी व 2D इको तपासणीसाठी रुग्णांना सायंकाळपर्यंत ताटकळत राहावे लागते, त्याची वेळ सकाळची करावी अशी मागणी केली आहे। तसेच महात्मा फुले योजनेतील डिस्चार्ज प्रक्रिया सुलभ करावी, फिजिओथेरपी साहित्याची कमतरता दूर करावी, एक्स-रे विभागातील गैरसोय टाळावी आणि ओपीडीतील स्वच्छतागृहात नियमित स्वच्छता राखावी याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले। यावर अधिष्ठाता डॉक्टर पाठक यांनी रुग्णांच्या समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे। हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी धुळे शहरातीलच आदरणीय डॉक्टर अजित पाठक सर यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। त्यानिमित्ताने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो। गेल्या 3.5 वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर अजित पाठक सरांनी अत्यंत उत्तमरित्या या रुग्णालयाच्या कारभाराची देखभाल या ठिकाणी केलेली आहे। काही महत्त्वाचे प्रश्न हिरे वैद्यकीयच्या स्वरूपच्या रुग्णालयाचे जे वारंवार या ठिकाणी भेडसावत असतात त्याबाबत आम्ही या ठिकाणी चर्चा केली। जसं की 2D इको सोनोग्राफी ज्या पेशंटची होती ते डॉक्टर संध्याकाळी या ठिकाणी येत असतात। OPDसाठी येणाऱ्या रुग्णांना एक्स-रे करता त्या ठिकाणी 23 नंबरला जावं लागतं। अंतर्गत काही महत्त्वाच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी चर्चा केली। तसेच या ठिकाणी फिजिओथेरपी विभाग जो आहे त्या फिजिओथेरपी विभागामध्ये अनेक प्रकारचं साहित्य अद्याप देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि अनेक गोष्टींवरती या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन या ठिकाणी आदरणीय अजित पाठक सरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या रुग्णालयामध्ये या ठिकाणचे जेही काही विभाग आहेत त्या विभागात कार्यरत असणारे जे PG स्टुडंट आहेत त्या PG स्टुडंट त्या ठिकाणी अनेक पेशंटला त्या ठिकाणी अरेरावी पद्धतीने उत्तरं देत असतात, त्यांच्यावरती देखील कारवाईची या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। एकंदरीत 8 ते 9 मागण्या या ठिकाणी आम्ही मांडल्या आणि पाठक सरांनी त्या मागण्या निश्चितच सोडवण्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे।